सुजन हो नमस्कार. आविष्कार आर्ट्स अँड क्रिएशन्स प्रस्तुत रविवारची गोष्ट या सदरामध्ये अमोल वाघचे तुम्हा सर्वांना सप्रेम अभिवादन. मध्यंतरी वाचनामध्ये आलेली ही एक काल्पनिक पण सुंदर अशी बोधकथा. एक कावळा होता. सदा सर्वदा खाणे पिणे या झाडावरनं त्या झाडावरती विहार करणे हे त्याचं नेहमीचं नित्यकर्म. त्यामुळे तो कावळा अतिशय सुखी, समाधानी, आनंदी आणि स्वच्छंदी असा पक्षी होता. एके दिवशी आकाशामधनं विहार करत असताना त्याला खाली एक सरोवर दिसलं. त्या सरोवरामध्ये काही हंस होते. ते हंस त्या सरोवरात, त्या तलावामध्ये जलविहार करत होते. तो कावळा खाली आला. त्या सरोवराच्या बाजूला असलेल्या एका झाडावरती बसून तो त्या हंसांकडे पाहू लागला आणि सहज त्याच्या मनामध्ये विचार आला की हे हंस किती पांढरे शुभ्र स्वच्छ आहेत. त्यामुळे स्वाभाविकच ते दिसायला किती सुंदर आहेत. आपण मात्र अगदी काळे आहोत. तो उडत उडत त्या हंसापाशी गेला आणि आपल्या मनातला हा विचार त्याला बोलून दाखवला. तो त्याला म्हणाला की खरोखरच तू खूप भाग्यवान असा पक्षी आहेस. निसर्गानं, परमेश्वरानं तुला हा अगदी पांढरा शुभ्र वर्ण दिलेला आहे, तर माझा वर्ण बघ अगदी काळा कुट्टा आहे. यावरती तो हंस हसून त्या कावळ्याला म्हणाला, सुरुवातीला मला सुद्धा असंच वाटत होतं. परमेश्वरानं आपल्याला हा पांढरा शुभ्र वर्ण दिलेला आहे, त्यामुळे आपण खरोखरच या जगातला सुंदर पक्षी आहोत की काय. पण एके दिवशी मी शेजारच्या झाडावर बसलेल्या एका पोपटाला पाहिलं. त्याच्याकडे पाहिल्यावर मला जाणवलं की माझ्या पांढऱ्या शुभ्र वर्णापेक्षा त्याचा हिरवा रंग हा जास्त खुलून दिसतोय. शिवाय त्याच्या चोचीला सुद्धा अगदी गडद असा लाल रंग आहे. माणसं सुद्धा अशा पोपटांचे खूप लाड करतात. त्यांना खाण्यासाठी पेरू, मिरच्या हे त्यांच्या आवडीचे पदार्थ देतात. आपल्याप्रमाणे त्यांना बोलायला शिकवतात. म्हणून मला असं खरं तर वाटतं की ह्या जगातला सर्वात सुखी पक्षी कुठला असेल तर तो म्हणजे पोपट आहे. हंसाचं हे म्हणणं त्या कावळ्याला पटलं. तो तिथून उडाला आणि एका पोपटापाशी जाऊन थांबला. पिंजऱ्याच्या आतमध्ये असलेल्या पोपटाला तो म्हणू लागला की खरोखरच तू सर्वात सुखी पक्षी आहेस. परमेश्वरानं तुला सुंदर रंग दिलेला आहे. माणसांचा सुद्धा तू अतिशय आवडताय. तुला आवडीचे पदार्थ ते तुला खाऊ घालतात, त्यांच्यासारखं तुला बोलायला शिकवतात. नाहीतर माझ्याकडे पहा, मी अतिशय काळा कुट्टा आहे. माणसांना मी तुझ्यासारखा हवाहवासा देखील वाटत नाही. खरोखरच तू भाग्यवान पक्षी आहेस. पोपट मग शांतपणे हसून त्याला म्हणाला की मला सुद्धा पहिल्यांदा असंच वाटत होतं. परमेश्वरानं माझ्या शरीराला, माझ्या चोचीला खूप सुंदर असा रंग दिलेला आहे. कदाचित मी खूप सुंदर असेल. पण जेव्हा मी एका मोराला पाहिलं त्यावेळी माझ्या लक्षात आलं की परमेश्वरानं, निसर्गानं याच्या बाबतीमध्ये तर सरळ हाताने रंग भरलेले आहेत. मोर पिसारा फुलवून जेव्हा नाचायला लागतो तेव्हा त्याचं सौंदर्य अधिक खुलून दिसतं आणि लोकांना सुद्धा ते चित्र पाहत राहावंसं वाटतं. म्हणून मला खरं तर असं वाटतं की या जगातला सर्वात सुखी पक्षी कुठला असेल तर तो मोर आहे. आता हे पोपटाचं म्हणणं देखील त्या कावळ्याला पटलं. तो तिथून उडत उडत त्या गावामध्ये असलेल्या एका पक्षी संग्रहालयामध्ये गेला. त्या पक्षी संग्रहालयामध्ये गेल्यानंतर तिथं त्याला जे दृश्य दिसलं ते पाहून त्याला पोपटाच्या म्हणण्यातील सत्यता पटली. तिथं एक मोर होता आणि आपला पिसारा फुलवून तो नाचत होता. आणि हे दृश्य पाहण्यासाठी लोकांनी खूप गर्दी केली होती. आपापल्या कॅमेऱ्यामध्ये ते दृश्य टिपून घेत होते. थोड्या वेळानंतर कावळा त्या मोरापाशी गेला आणि त्यालाच घडलेली सगळी हकीकत सांगितली आणि म्हणाला, खरोखरच तू या जगातील सर्वात भाग्यवान असा पक्षी आहेस. निसर्गानं, परमेश्वरानं रंगांच्या बाबतीमध्ये, सौंदर्याच्या बाबतीमध्ये सरळ हाताने तुझ्यावरती मुक्त उधळण केलेली आहे. तुझं सौंदर्य पाहण्यासाठी लोक दूरदूरवरून येतात. तू पिसारा फुलवून नाचायला लागला की लोकांना ते पाहत राहावंसं वाटतं. नाहीतर माझ्याकडे बघ, मी अतिशय काळा कुट्ट, ना रंग ना सौंदर्य. लोकांना सुद्धा मी तुझ्यासारखा हवाहवासा वाटत नाही. पण खरोखरीच तू या जगातील सर्वात भाग्यवान पक्षी आहेस. मोरानं मग शांतपणे कावळ्याचं हे सगळं बोलणं ऐकून घेतलं आणि त्यावरती हसून तो त्याला म्हणाला, अरे मित्रा, हे जग जसं दिसतं ना तसं अजिबात नसतं. खरं सांगू का, सुरुवातीला मलाही असंच वाटायचं की या जगातला मी सगळ्यात सुंदर पक्षी आहे, या जगामधला मी सगळ्यात भाग्यवान असा पक्षी आहे. पण एक सांगू का, मी काय, पोपट काय किंवा अन्य पक्षी काय, तू या पक्षी संग्रहालयामध्ये फिरून सगळीकडे बघ. सगळे पक्षी या इथे पिंजऱ्यामध्ये कैद आहेत. कुणी त्यांच्या वेगळेपणामुळे, कुणी त्यांच्या रंगामुळे, कुणी त्यांच्या सौंदर्यामुळे. पण या पक्षी संग्रहालयामध्ये तुला कुठल्याही पिंजऱ्यामध्ये काळा कावळा दिसणार नाही. म्हणून खरं तर मला असं वाटतं की या जगामध्ये कावळा हा असा पक्षी आहे जो काळा असेल, सुंदर नसेल, पण त्याला कधीच कुणी पकडत नाही, कधीच कुणी पिंजऱ्यामध्ये टाकत नाही. आणि म्हणूनच आम्हा सगळ्यांना असं वाटतं की या जगातला
सगळ्यात सुखी पक्षी हा कावळा आहे. अगदी छोटीशी ही गोष्ट पण खूप काही शिकवून जाते. आयुष्यात कित्येकदा आपण देखील त्या कावळ्यासारखाच विचार करत बसतो. खरं तर परमेश्वराने, निसर्गाने आपल्याला हा बहुमोल असा मनुष्य जन्म दिलेला आहे. तो या सृष्टीतील आनंद उपभोगण्यासाठी, आनंदी राहण्यासाठी, सुखी समाधानी राहण्यासाठी. आणि खरं तर आपण सुखी समाधानी असतोच, पण जोपर्यंत आपण दुसऱ्याकडे पाहून त्याच्याशी आपली तुलना करत नाही. ज्या क्षणाला आपल्याला दुसरा मनुष्य हा आपल्यापेक्षा श्रेष्ठ वाटू लागतो, दुसरा माणूस हा आपल्यापेक्षा छान आहे, सुखी आहे, समाधानी आहे असं वाटू लागतं, आपण त्याच्याशी उगाच आपली तुलना करू लागतो, त्यावेळेला खरं तर आपण दुःखी होऊ लागतो. एखाद्या गोष्टीमध्ये, एखाद्या बाबतीमध्ये वरवर जरी समोरचा सुखी दिसत असला तरी कदाचित तो अन्य गोष्टींमध्ये किंवा अन्य बाबतीमध्ये दुःखी किंवा असमाधानी असूच शकतो. काही गोष्टी असतील ज्या आपल्यापेक्षा त्याला जास्त मिळालेल्या आहेत, त्या आपल्याला मिळालेल्या नाहीत, पण कदाचित त्याच्या दृष्टिकोनातून अशीही एखादी गोष्ट असेल की ज्या बाबतीमध्ये तो अपूर्ण असेल. त्यामुळे जर कधी मनामध्ये हा विचार आला की आपल्यापेक्षा इतर लोक या जगात खूप सुखी आहेत आणि आपण मात्र खूप दुःखी आहोत, तर आपल्या मनाला आपल्याला समर्थांच्या मनाच्या श्लोकातील हा श्लोक नक्कीच ऐकून दाखवला पाहिजे. जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तूची शोधून पाहे. रविवारची ही छोटीशी गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा. जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करा. या आणि अशा बोधप्रद प्रेरणादायी गोष्टींचा आनंद घेण्यासाठी आमच्या आविष्कार आर्ट्स अँड क्रिएशन्स या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.